सुरुवात करायची आहे. 2 ओव्हरचा हा मॅच आहे. 2 सलामी वीर आपण पाहतोय. निलेश बंद्रे एका बाजूने, तर एका बाजूने जयेंद्र वाघे. तर पहिला षडा घालण्यासाठी गोलंदाज रुपेश मोरे. रुपेश मोरे एक जबरदस्त गोलंदाज आहे. बॉलिंग मार्क वरती आलाय. स्ट्राइक वरती पाहतो आपण निलेश बंद्रे आला. ट्युरीच्या मैदानावरती या दोन संघामध्ये नक्कीच एक चांगला मॅच झाला होता. मात्र त्या मॅच मध्ये पापडी संघाने पराभूत केलं होतं वाकीवाडा टीमला. आणि पुन्हा एकदा या मैदानावरती हे दोन संघ बघा समोरासमोर आलेले आहेत. बघा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण मॅचेस खेळतोय आणि असे भरपूर संघ आहेत. ते भरपूर वेळा आमने सामने येत असतात आणि कोणाला विजय कोणाला पराजय हा मिळत असतो. पाहूया पापडी आणि वाकीपाडा. पहिला चेंडू हातामधून निसटलाय. पायाला हा चेंडू लागला आणि त्याच्या हातामधून चेंडू निसटला. पाहूया कशा प्रकारे हा चेंडू त्याच्या हातामधून निसटलाय. अवलेज बघा मिस टायमिंग झालाय. कुणाल आलाय आणि कुणालने पकडलाय. फलंदाज बाद. निलेश बंद्रे बॅक टू द डग आउट. चला पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलेली आहे. बघा जो हातामधून जो चेंडू निसटला होता ना त्याचा काहीतरी फायदा झालाय एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमला. आणि त्यानंतर एक चांगला चेंडू हाताला आणि आपण पाहतोय झेल देखील पकडला गेलाय. कुणाल मडके आणि जो संघाचा संघनायक आहे सोहन दलवी न्यू बॅटर इन झालाय. अवलेस बघा फलंदाज बाद. काय घडलंय काय बिघडलंय. चेंडू हलकासा चुंबन घेऊन निघून गेलाय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. बघा शून्यावरती बांधून माघारी परतलेत. डक वरती बाद झाले दोन्ही फलंदाज. हा चेंडू पाहूया कशा प्रकारे इथे हाताला होता. यष्टांच्या मध्ये हा चेंडू हाताला होता. बघा स्लोअर वन थोडीशी फ्लाइट देखील दिली आणि ऑफ स्टिक ला हलकासा चुंबन घेऊन चेंडू निघून गेला. बघा बॅक टू बॅक 2 विकेट्स इथे मिळवले गेलेत आणि आतापर्यंत 5 विकेट हॅट्रिक्स पूर्ण झालेत या स्पर्धेमध्ये. आणि 5वी हॅट्रिक कुणाल मडके यांनी घेतली होती. बघा राकेश गोवारी यांचे देखील आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. यानंतर गावदेवी कामन संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू बघा स्लोअर वन होता. कमी गतीचा चेंडू इथे हाताळलाय. कुठेतरी फिंगर रोल्स केले जात आहेत. चेंडूला फिरवण्याची कला अवगत आहे या गोलंदाजाला आणि त्याच्यात तो सक्सेस देखील झालाय. सक्सेसफुली 2 विकेट्स त्यांनी ते मिळवलेत. धावफलक 0 आपण पाहतोय. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे मात्र झेल ड्रॉप. जीवनदान मिळालंय. चेंडू सीमारेषेच्या जवळ तिकडे जातोय आणि तिसरी धाव
ही पूर्ण झालेली आहे। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स। या 3 धावा आणि या 3 धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे। या षटकात चेंडू टाकून झाले तर 4। अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे। जयेंद्र वाघे आणि आयुष वाघे हे 2 फलंदाज पाहतोय। पिता पुत्र अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये। बघा आणखीन एक वळण घेणारा चेंडू। गरकन गिरकी घेतला या चेंडूने आणि या शरीरावरती आलाय डॉट बॉल। बघा 2 ओव्हरचा हा सामना आहे। 2 ओव्हर मध्ये तुम्हाला कुठेतरी 30+ या धावफलक लावणं फार गरजेचं आहे, कारण या मैदानावरती 30+ धावा जर केल्यास तरीच सेफ मानू शकतो 2 षटकामध्ये। ऑन साईडला हा फटका इथे खेळलाय। शतरक्षक आहे तिकडे, थोडासा मिसफील्ड झाला। एक धाव कंप्लीट झाले दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे। धावफलक 2 ने पुढे सरसावला जातोय, तो म्हणजे 5 या धावसंख्येवरती। 5 रन्स 5 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत। शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे। पाहूया शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय। कुणाल कुणाल मडके हे षटक हाताळण्यासाठी आलाय। पहिला चेंडू सरळ बॅटने खूप चांगला फटका केलाय। वाह क्या बात आहे, उंचीचा वापर झालाय। बघा उंच पुरा असा क्षेत्ररक्षक आहे अनिकेत भोमटे। उडी घेतली आणि 1 हँडेड हा चेंडू त्याने फील्ड केला। एक सिंगल धाव। जयेंद्र वाघे आता मात्र स्ट्राइक वरती आलाय। अवलेस बघा खूप चांगला फटका केलाय। 2 क्षेत्ररक्षक आले, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू गेलाय। किती धावा पंच दर्शवतायत? 6। थँक यू डीजे। बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील तर पूर्ण झालेला आहे। थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचा फायदा इथे उचलला गेलाय। 2 धावा या पलून पूर्ण केल्यात। कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए आणि गावदेवी स्पोर्ट्स कामन, चला दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये थांबायचं आहे। चला या फटकन। फुलटॉस चेंडू, शतरक्षक आहे तिकडे, फायदा उचलता आलेला नाहीये। पंच गेल्या तिसऱ्या पंचांकडे। थँक्यू डीजे। चला पाहूया तिसऱ्या पंचांचा इशारा काय येतोय। फलंदाज बॅक फुट वरती गेलाय, चेंडूला खेळून काढलाय।
तर फेअर डिलिव्हरी. चला फेअर डिलिव्हरी असेल. फलंदाज बाद. जयेंद्र वाघे बॅक टू द डगआउट. धावा 14 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. चौदा धावा धावफलकावरती लागले आहेत. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी असेल. सूर्यकांत फुलटा चेंडू. हा चेंडू नो घोषित केलाय पंचांनी. नो बॉल घोषित केलाय. आणि यस रेफर केलं जाते. लक्षात घ्या कॅप्टनने रिव्ह्यू घेतला तरच रिव्ह्यू दिला जाईल आणि इथे कॅप्टनने रिव्ह्यू घेतलेला आहे. चला पाहूया चेंडू कुठे आहे. कमरेच्या वरती असेल तर नो दिला जाईल. कमरेच्या खाली असेल तर फेर असेल. आणि हा चेंडू तर भरपूर वर आहे. जरा बॅट्समन जरी मागे गेला असला तरी कमरेच्या वरती हा चेंडू आहे. लक्षात घ्या बघा बॅट्समन पुढे असो या मागे कमरेच्या वरती असेल तर नो बॉल. आणि हा चेंडू तर छातीवरती आहे. पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी. बघा ज्यावेळेस आपण पाहतोय शेवटचा चेंडू आहे. चेंडू कुठे लँड होईल हे फार महत्वाचं असतं. चेंडू हा यष्टांच्या वरून निघून गेला असं लक्षात घ्या. चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर हाताला गेलाय. पंचाने दर्शवलंय चेंडू वाईड असेल. धावफलक 17 धावा 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. या चेंडू नंतर लगेच आपण टॉस कडे वळणार आहोत. ऑन साईडला हा फटका केला गेला. शतरक्षक आहे तिकडे जयेश मोरे. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 19 धावसंख्येवरती. 19 धावा धावफलकावरती 20 धावांचं टार्गेट. चला जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत सागर सर. ओर टू टॉस बॉक्स. धन्यवाद प्रदीप. जाऊया आपण टॉस कडे. आदरणीय सन्मान्य श्री गणेश दिवा यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 3 षटकांचा मॅच. एका बाजूनं नाईकपाडा दुसऱ्या बाजूनं कामन या 2 संघांदरम्यान हा टॉस केला जातोय. आमचे मुख्य आयोजक गणेश दिवा यांच्या शुभ हस्ते. छाप आणि काट. काट असा कौल झालाय आणि छापा आलाय. कामन संघ टॉस जिंकलाय. राकेश काय स्वीकाराल. शतरक्षण स्वीकारलाय. फिल्डिंग घेतलेली आहे. समोरच्या संघासमोर कधी खेळलात नाही पहिली. शुभेच्छा असतील तुम्हाला. जास्त वेळ न घेता दादा टॉस जरी गमावला असला तरी सुद्धा मॅच बाकी आहे. 3 षटका आहेत. त्यांनी फिल्डिंग घेतले तुम्हाला बॅटिंग दिलंय. काय वाटतं आज किती धावा बनवायला हव्यात जेणेकरून एक किती धावांचं टार्गेट असायला हवं. 30 ते 35 पर्यंत. शुभेच्छा असतील. जास्त वेळ न घेता हा होता टॉस झालाय नाईकपाडा विरुद्ध कामन या 2 संघादरम्यान. तर टॉस जिंकलाय कामन संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स.
20 धावांचं माफक आव्हान आहे. सलामीची जोडी अनिकेत भोमटे ऑन अ स्ट्राइक, कुणाल मडके नॉन स्ट्राइक एंड वरती. तर बॉलिंग मार्क वरती पाहतो आपण निलेश बंद्रे याला 20 धावांचं आव्हान आहे. 12 चेंडू 20 धावा. पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. डॉट बॉल निलेश बंद्रे. बॅक फुट वरती जाऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. चेंडू येतो या चेंडूवरती एक धाव येते. बॅटला हलकासा स्पर्श झाला होता. पंचाने दर्शवले की बॅटला देखील हा स्पर्श झालेला आहे आणि चेंडू शरीरावरती लागलेला आहे. एक सिंगल धाव आली. या सिंगल धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. अबलेस बघा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. चला आपल्याकडे रिव्ह्यू उपलब्ध आहे, लक्षात घ्या. मात्र जोपर्यंत कॅप्टन रिव्ह्यू घोषित करत नाही तोपर्यंत हा रिव्ह्यू दिला जाणार आहे, लक्षात घ्या. आणि सर्व संघांची नोंद घ्यायची आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून फलंदाज कुठलाही फलंदाज घेऊ शकतो. चेंडू टाकून झालेत 2 धावा लागल्या 2. आणि यावेळेस बघा अप्रतिम सुपर्ब सूर्यकांत घोयाल छा गए. पकडाय झेल. थँक्यू डीजे. विकेट डाऊन झालाय. पहिला गडी बाद झालाय. नव्याने बॅटर इन झालाय रुपेश मोरे. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हात आलाय. जयेंद्र वाघे वेगाने आलाय. झेल 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 आणि ड्रॉप. झेलची संधी कठीण होता मात्र पकडायला हवा होता. सुटलाय आणि धाव देखील मिळालाय. 3 धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत 8 धावा करायच्या. 17 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. चेंडूला फक्त दिशा दिलाय. चेंडू वेगाने निघून चाललाय. 2 धावा तिकडे पळून पूर्ण केल्या जातील. लक्षात घ्या तिकडे जर चेंडू जर लागला तर धावा या तुम्हाला पळून पूर्ण करायच्या असतील याची नोंद घ्यायची आहे. मात्र जर वरती चेंडू जर लागला टप्पा किंवा फुलटॉस वरती जर चेंडू लागला त्या गॅलरीमध्ये तर चौकार असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. खाली जर राहिला तर धावा पळून पूर्ण करायच्या. वरती जर गेला टप्पा गेला किंवा फुलटॉस गेला तर चौकार असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतो निर्धाव. षटकाची समाप्ती. धावा लागल्यात 5 बनवायच्यात अजूनही 15. 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावेंची गरज आहे.
बघा कंपॅरिझन आपण बघतोय. पापडी संघाच्या देखील 5 होत्या, विकेट 2 गमावल्या होत्या आणि वाकीपाडा संघाच्या देखील 5 आहेत, विकेट कमी गमावलाय 1. ही महत्वाची बाब. पाहूया 6 चेंडू आणि 15 धावेंची गरज आहे. 6-15 हे समीकरण. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सोहन दलवी. सोहन दलवी आलाय. चला मैदानाच्या आतमध्ये जरा विलास जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टनमॅन. अवलेस बघा मिस टायमिंग झालाय. आयुष वाघे चेंडूच्या खाली पकडला गेलाय, झेल संपलाय. रुपेश मोरे असा देखील खेळ. दीपेश येतोय. दीपेश मेघवाले न्यू बॅटर. धावा बनवायच्यात अजूनही 15. चेंडू बाकी आहेत 5 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावेंची गरज आहे. सोहन दलवी बॉलिंग मार्क वरती. फुलटा चेंडू, नो बॉल. चेंडू सीमारेखा पार. आलाय षटकार. थँक्यू डीजे. चला दुसरा चेंडू पाठवायचा आहे. चेंडू हरवलाय तिकडे, मला वाटतं आलाय. चला मॅच बॉल देखील आलाय तिकडनं. या षटकाराने धाव फलक 12 धावसंख्येवरती. पुढचा चेंडू फ्री हिट. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 8 धावेंची गरज आहे. टिवरीच्या मैदानावरती दीपेश मेघवाले याने खूप चांगली फलंदाजी केली होती. त्याचं प्रमोशन केलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती दीपेश मेघवाले याने. संघ अडचणीमध्ये सापडलाय आणि त्याने षटकार देखील ठोकलाय. फ्रेडचा चेंडू हवेमध्ये चेंडू आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आला. एक सिंगल धाव मिळेल. बघा फ्रेडच्या चेंडूवरती फक्त एक सिंगल धाव आलाय. 4 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज आहे. आपण पाहतोय जो चेंडू हाताळलाय सोहन दलवी याने, तो किती निर्णायक ठरेल हे पाहणं फार गरजेचं आहे. जरकस मारण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. पुन्हा एकदा एक सिंगल. लेग बायच्या स्वरूपात ही धाव येत आहे. 3 चेंडू आणि 6 धावेंची गरज. बघा डीजे विशू आलेले आहेत आणि डीजे विशू यांनी कालच एक नवीन बाईक आणलाय, न्यू मेंबर, आणि संध्याकाळी त्याची पार्टी देखील आहे. बॅटचा एज लागलाय. चेंडू विकेट किपरच्या मागे वेगाने निघून चाललाय. नशिबाचा नशिबाचा आणि नशिबाचा हा चौकार. 4 धावा. बिग मिस्टेक झालाय.
बघा उचली घेणारा चेंडूचा बॅट स्पीड भरपूर वेगाने फिरली होती, बॅट भरपूर वेगाने फिरली होती. बॉटम एज आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. मागे जर चेंडू जर गेला ना तर तो सीमारेषेच्या बाहेर जात असतो आणि तो गेला देखील. समीकरण आहे 2 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावेंची गरज. 2 चेंडू 2 धावा. या चेंडूवरती एखादा निर्धाव चेंडू किंवा विकेट पापडी संघासाठी घेऊन येईल. 1 धाव कंप्लीट झालाय. प्रथमेश बरफ मिस फील्ड करतोय आणि विजयी 2 धावा इथे पूर्ण केल्यात. अभिनंदन अभिनंदन एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा. तर हार्ड लक पीर बाबा पापडी.